केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेतील म्हणजेच आयओबी मधील आपला 3% हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे। ही विक्री ऑफर फॉर सेलच्या म्हणजेच ओएफ माध्यमातून केली जाणार असून निर्गुंतवणुकीची ही प्रक्रिया 17 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। शेअर बाजारातील सध्याच्या किमतीनुसार या विक्रीतून सरकारला सुमारे 200 कोटी रुपये मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। शेअर बाजारात 16 डिसेंबर रोजी आयओबीच्या शेअरची किंमत 1.08% घसरणीसह 36.8 होती। बँकेने दिलेल्या माहितीनुसार सरकार मूळ ऑफर अंतर्गत 2% हिस्स्यासाठी 38.51 कोटी डॉलर्सची विक्री करेल। याशिवाय ग्रीन जू पर्यायाअंतर्गत अतिरिक्त 1% हिस्सा म्हणजेच 19.25 कोटी शेअर्स विकण्याचा पर्यायही ठेवण्यात आला आहे। एकूण मिळून ही विक्री बँकेच्या पेड ॲप इक्विटी भांडवलाच्या 3% असेल। मित्रांनो, सध्या सरकार प्रत्येक बँकेला खाजगी करण्याच्या मार्गावर आणत आहे। यावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा शॉर्टसाठी सबस्क्राईब करा बोलण्याच्या यूट्यूब चॅनलला।